आणि खऱ्या अर्थाने जबरदस्त काम केलं होतं. तरकर संघाचं कौतुक करावं लागेल. डे नाईटचं आयोजन एका दिवसामध्ये एवढा संघ खेळायचा आणि आयोजन लावलं तर अतिशय जबरदस्त आयोजन. एक 1.5 लाखाच्या मॅचला एवढे सुंदर स्टेज असते असं आयोजन पाहायला मिळालं. ट्रॉफीजही खूप सुंदर खूप सुरेख ट्रॉफीज पाहायला मिळाल्या. दिनेश टोळकरांच्या माध्यमातून ह्या जबाबदारी तुम्ही आता दरवर्षी आणि विनंती असेल जेवून घ्या. अतिशय चविष्ट रुचकर अशी मेजवानी सर्वांसाठी आहे. भाकरी आहे, भात आहे, कुप्पा आणि कोलंबीचं कालवण आहे आणि सर्व काही स्वादिष्ट आहे. व्हेज साठीही वर्णभात भाजी आहे. तर आपण जेवून घ्या अशी विनंती करतोय. उपस्थित सर्व जणांचं पुन्हा एकदा गव्हांचा आवाज गायक निवेदक समालोचक राजकीय कोळी सहर्ष स्वागत करतोय. गोलंदाजीच्या बॉलवर आपण पाहतोय राजनजी कोळी सर, मग माझे अध्यक्ष आणि या प्रतिभाचे संस्थापक कोळीनोटचे पंचांच्या डावीकडून स्ट्राईक एंडला अंकुश, नॉन स्ट्राईक एंडला सुभाष. 4 षटकांची मॅच असेल. 3 षटक 15 मिनिटांमध्ये फेकायचे आहेत याची नोंद घ्यायची आहे. पहिला चेंडू शॉर्टआउट होता, फुल केलाय, वंडरफुल होता, परंतु एका टप्प्याने मात्र पकडला गेला. एका टप्प्याने पकडला जातो. धावसंख्या मात्र 1 ने आपलं खातं खोलतील अंकुश आणि खातं खोलतील आपला बामणनगरी संघ. आजकाल बामणनगरी संघाचं नाव मग रेग्युलर संघ बामणनगरीचा जिकडे जिकडे असेल तिकडे समोरचे संघ खेळायला तयार नाहीये. असा ताकदवर संघ बामणनगरीचा. बामणनगरी गाव म्हटलं तर सर्व बाजूनी सर्व गोष्टींनी एक निपुण असा गाव आहे. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू बॅकफुटला पंच केलाय. क्षेत्ररक्षक आहे बीटमध्ये. थोडासा मात्र वेगळा कारभार पाहायला मिळाला. 2 धावांचे मित्र होतात. मग ह्याच्या पहिल्या मॅच मध्ये ना सुभाष आणि अंकुश यांनी रनिंग बिटवीन विकेट्स मध्ये भरपूर धावा घेतल्या होत्या. ते चित्र पाहायला मिळते. मग बामणनगरी संघाबद्दल बामणनगरी गावाबद्दल मी म्हणत होतो की अनेक गोष्टींमध्ये निपुण असणारा गाव आहे, कलाक्रीडा. मग मी लहान मुलांची सांस्कृतिक कार्यक्रमला अँकरिंगला होतो त्यावेळेला बघतो एवढं सुंदर डान्स पाहायला मिळतात. फटका चांगला आहे. फटक्यात आहे वजन. धावा देऊन जाईल अर्धा डझन. धावसंख्या 6 ने मात्र येतं. खऱ्या अर्थाने धावसंख्येला चांगला आकार दिला सुभाषने. आपला धावसंख्या आपण पाहतो तो म्हणजे 9च्या घरामध्ये. मग सुभाष मागाशी 30 धावा ठोठावल्या होत्या. तो सुभाष निश्चितच आता सुरुवात पुन्हा एकदा चांगली करतोय. कोंबडवली संघ अनेक स्पर्धांमध्ये अनेक बक्षिसे जिंकलेला संघ आहे. कोंबडवली स्विचची चावलंग येते मात्र कदाचित पूर्णपणे प्रयत्न फसलाय. बेल जरी झाला असेल आणि जर बेल पडले नसतील तर कधीही तुम्हाला बेल आहेत का तिथं चेक करायचं. ओके चेक करा. क्लीन बोल कारण बेल पडली खाली. स्टंपला चेंडू घासून गेला. फलंदाज मात्र इथे महत्वाचा मुहूर्त क्लीन बोल देऊन बाद होईल. मग राजन कोळी सरांचं लक्ष होतं आणि निश्चितच नरेंद्रचंही लक्ष होतं. त्यामुळे मात्र येस पंचांचंही लक्ष होतं. येस त्यामुळे बेल आउट झाली. चेक केलं गेलं आणि फलंदाजाला मात्र बाद ठेवला गेला. नवीन फलंदाज आपण पाहतोय मनोज नाईक. 1 डाऊनचा फलंदाज होईल मनोज नाईक. बाळा मनोज नाचायचं आपल्याला 22 तारखेला. माझी विद्यार्थी सर्व मुद्दाम सांगतो माईक मध्ये पण सर्वांना नाचायचं 22 तारखेला. श्रेयस गोवंशी इलेव्हनचे
संघमालक मनोज नाईक, राजन कोळी पहिल्या 3 चेंडूवरती 9 धावांनंतर कमबॅक केला. हलक्या हाताने खेळलाय मनोज नाईकने, प्लेसमेंट चांगले केले. मिड विकेट स्क्वेअर क्षेत्राकडे प्लेसमेंट चांगले पाहायला मिळाले आणि त्यामुळे सुंदर थ्रो मात्र पाहायला मिळाला. धावसंख्या या षटकांमध्ये आतापर्यंत चेंडू फेकले गेले 5, त्याच्यामध्ये 10 धावा आल्या. चांगली रणसंख्या पाहायला मिळते. शेवटच्या चेंडूवरती अंकुश कुठपर्यंत आपल्या संघाला पोचवेल पहिल्या षटकाच्या. फटका फसला, एक धाव मात्र पूर्ण केली जाते. एक धावाचा मात्र फायदा जरूर मिळतो. एका धाव्याने निश्चितच फायदा होईल मामांगण संघाला. विश्व चेक करतो 22 आहे की रन आहे. पंच बॅटची आहे. धावसंख्या मात्र मनोज नाईकच्या खात्यामध्ये जोडली जाईल. धावसंख्या आपण पाहतो 11, अंकुशच्या खात्यामध्ये जोडली जाईल. धावसंख्या आपण पाहतोय 11च्या घरामध्ये. एका षटकाच्या अगदी सलग तुम्हाला कोंबडीवर संघ 15 मिनिटांमध्ये 3 षटक पूर्ण करतात. नंतर शेवटच्या षटकामध्ये पेनल्टी दिली जाईल. नोंद घ्या. हवेमध्ये आहे इथे मात्र संधी मिळेल की नाही ज्ञानेश्वर स्वतः गोलंदाज इथे जागीच 2 धावा चोरून काढल्यात. हे खूप महत्वाचं आहे. जागीच 2 धावा चोरून काढल्यात. चेंडू पाहिला तर तोटिया सर्कलच्या बराच आतमध्ये पडला. मग गोलंदाज स्वतः पटणगोलचा विकेट पकडू शकला असता, परंतु 2 धावा मात्र तारफलकामध्ये ऍड केल्या जातील. संसर्गाचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक आहे तिथे डीपमध्ये. इझी गेम आहे. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या 14 विथ लॉस ऑफ 1 विकेट, जो की सुभाष आउट झालाय. डीआर गोलंदाजीच्या बोलावरती. ज्ञानेश्वर पहिल्या 2 चेंडूंमध्ये 3 धावा केल्या. शॉट अगदी होता. बॉडीवर ट्रान्सफर केलं. सफल झाल्यानंतर मात्र मनोज नाईक ब्रँडेड षटकार पाहायला मिळाला. षटकाराने मात्र धावसंख्या चांगली उठवली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 20च्या घरामध्ये 2 दशकांमध्ये. मगाशी पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर 3 चेंडूमध्ये 9 धावा आल्या होत्या. आताही दुसऱ्या षटकामध्ये 3 चेंडूमध्ये 9 धावा आल्या. नंतर राजन कोळी सरांनी कमबॅक केलं होतं. इथून डीआर कमबॅक करून दाखवतील का? फटका चांगला कनेक्ट झालाय आणि जेवणाकडे मात्र आला होता. कदाचित चेंडूलाही भूक लागली तिथे. चेंडू जेवणाकडे आला. षटकारने मात्र इथे अक्षरशः मनोज नाईक सांगून दिलं की आई एम हियर नॉट टू फेयर, डरने की बात नहीं है, जब तक मैं क्रीज पकड़ाऊं और यहाँ पे कुल स्थिति बनेगी 26 1 विकेट के नुकसान पर. दूसरा ओवर मुकम्मल हो रहा है कि ज्ञानेश्वर फेंक रहे हैं. पहले 4 गेंदों में 15 रन आए हैं ज्ञानेश्वर के. बीच में डाली थी गेंद और उसको यहाँ पे 1 रन में 2 रन को तब्दील किया. इंग्लैंड को बड़ी यहाँ पे रनिंग बिटवीन द विकेट अंकुश और मनोज नायक द्वारा. यहाँ से 2 रन संख्या अगर आप चुराते हैं ना तो आपका फिटनेस अच्छा है, क्योंकि मिसफील्ड तो कहा पे भी नहीं हुई थी. बस थोड़ा सा लेजीनेस देखने को मिला था नसीब द्वारा. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षकाला अगदीच जीवाची आकंठाने मात्र धावावं लागलं, परंतु चेंडू थांबणार नाहीये. षटकार आला सातत्याने. या षटकामध्ये पाहिलं अनेक षटकार पाहायला मिळाले. धावसंख्या आपण पाहतोय 34च्या घरामध्ये 34. तर या षटकामध्ये धावसंख्या आला तर म्हणजे 23.
बऱ्याचशा धावा लुटल्या गेल्या षटकामध्ये. खरं तर बऱ्याच कमी वेळेला आम्ही पाहिलंय DR च्या षटकामध्ये एवढ्या धावा. ज्ञानेश्वर दादा एक चांगला गोलंदाज आहे, उच्च प्रतीचा गोलंदाज आहे. मग त्या गोलंदाजामध्ये अनेक वेळेला आम्ही पाहिलं एवढ्या धावा येत नाही आहेत, परंतु आज आल्यात. मनोज नाईक त्याचं कारण आहे. अशोक भोईर संस्थेचे कार्याध्यक्ष सकाळी नको आता आलेले आहेत. ऑफ स्टंपचा बराचसा बाहेर चेंडू हा निश्चितच निर्धाव चेंडू आहे. बिंदी गेंद देखने को मिली यहाँ पे औशिक द्वारा. सामने बल्लेबाज खड़े हैं अंकुश 50+ के बैटर. यहाँ पे अच्छा कट किया क्योंकि यह जिस तरह से गेंद घूमी थी ना उसके तहत बल्लेबाज घूमे और बैट का ऊपरी हिस्सा लेते हुए गेंद जाएगी लॉन्ग लेग की तरफ. ए नंबर 4 स्टंप्स के पीछे जाएगी फुल स्टॉप क्षेत्र में और नंबर 4 मिलेंगे यहाँ पे, जहां से रन संख्या जुड़ जाएगी 38-38. तीसरा ओवर जो कि अशोक भोईर द्वारा फेंका जाएगा. बामन की टीम आज अलग फॉर्म में दिख रही है. ये गेंद बहुत बढ़िया थी, डीप में फेंकी थी, यॉर्कर गेंद देखने को मिली थी. अशोक भोईर अपना पूरा जो अनुभव है उसका सदुपयोग करते हुए, क्योंकि ये जो टीम है ना कोम्बोडविजे पहले मैच में 67 रन चेस किए थे, तो बामनगरी को रन्स डालने पड़ेंगे यहाँ पे. 39 रन्स ऑन द स्कोर कार्ड. तो यहाँ से मनोज नाइक के ऊपर निगाह रहेगी सबकी. बढ़िया गेंद, गति से फेंकी हुई गेंद, रफ्तार के बादशाह जिन्हें कहा जाएगा अशोक भोईर. रफ्तार बड़ी गेंद. अगर इनका एज देखेंगे तो 50+ है, फिर भी आज भी ये रफ्तार से गेंदें फेंकती है. तो जवानी में क्या रफ्तार से गेंदें फेंकी होगी अशोक भोईर. और आता से खेलने का प्रयास मनोज नाइक. स्विंग एंड मिस देखने को मिला है. कहीं पे निगाह कहीं पे निशाना, लेकिन नरेंद्र का कुछ अलग ही गेम चल रहा है. नरेंद्र का गेम किसी को समझ में नहीं आया. एक तो हाथ में गेंद रोकी नहीं है और बाद में गेंद पकड़ भी नहीं पाए. तो यहाँ से 22 के तौर पे एक रन संख्या ऐड की जाएगी. रन संख्या जाएगी 40 के तहत. 40 रन से स्कोर करके ऊपर देखने को मिलेंगे इस ओवर में. अभी भी छोटासा चेंडू होता निश्चित सरळ खेळला. क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि धावसंख्या आपण पाहिलं तर 2 ने वाढतील आणि निश्चितच 2 धावा मात्र आपल्याला पाहायला मिळतील. 2 धावांनी धावसंख्या पाहिल्या तर निश्चितच 42. तर मागचा मॅचचा मॅन द मॅच अनाऊन्स करायचं राहिलं होतं. प्रदीप खारकर आपण मॅन द मॅच आहात, कृपा करून आपण यावर्षी विनंती आहे प्लीज अनाऊन्समेंट झालं नवीनचा. धावसंख्या दाखवलं करत आपण पाहतो त्या म्हणजेच 42 आणि षटकाच्या शेवटी धावा सांगितलं सुद्धा होतं. मंगेश अंतिम षटक इथं मात्र मंगेशच्या हातामध्ये. ऑप्शनचा बराचसा बाहेरचा चेंडू मात्र आपल्याला पाहायला मिळतो. तर पाडी आपण कृपया करून यावं. मागचा मॅचचा मॅन द मॅच आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय की नाव पुकारायचं राहिलं होतं आणि आपला मॅन द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी पाडीने यावं अशी मी पाडीला विनंती करतो. हा चेंडू गती अगदीच पाहिली तर जबरदस्त गती पाहायला मिळाली होती आणि अजून विनंती असेल आपण
हे मॅनचा पुरस्कार द्यायचा आहे. गती काय सुंदर पाहायला मिळाली होती, परंतु ती गती फलंदाजाला फसवून गेली. ती गती तिथे मात्र नरेंद्रला फसवून गेली. तिथून मात्र अधोगती झाली, ती म्हणजेच टीम कोंबडीची. चौकार मात्र लगावला जातोय. धावसंख्या चांगला आकार 47 वरती झाली. 22चा चौकार पाहायला मिळाला. नाही ना, 22चा नाही, 22चा आहे. येस, ऑप्शनच्या बाहेर चेंडू हा मात्र कट करण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि निश्चितच थर्ड मॅन क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय, वळत वळत गेला आणि चेंडू मात्र चौकाराच्या बाहेर सुद्धा गेला. हा चौकार मात्र पुन्हा एकदा बामणडोंगरी संघाला सुस्थितीमध्ये मिळवून पोहोचवतोय, कारण धावसंख्या जाऊन पोहोचतात 51. 50+ रन स्कोर कार्डवरती लागलेत बामणडोंगरीच्या. टाळ्या वाजल्या बामणडोंगरी संघ. ह्यावेळेला मात्र कट केल्यानंतर मात्र पुन्हा एकदा त्याच क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय. मग गोलंदाजाच्या गतीचा वापर केला जातोय आणि निश्चितच या गतीने मात्र चौकार होतोय. मग आयलेश तुमचे 500 रुपयाचं पारितोषिक घेण्यासाठी यावं असं विनंती असेल तर. आयलेश तुम्हाला 500 आले ना, मला पण 500 गुगल पे आले बघा. तर सचिन शेठ घोरस साहेबांकडून ज्या ज्या वेळेला कॉमेंट्रीचा आवाज ऐकला होतो ना, लगेच 500 रुपयांचं बक्षीस फिक्स आहे माझ्यासाठी. यावेळेला चेंडू हवेमध्ये आहे. मनोज नाईक यावेळेला कदाचित बाद होण्याची संभावना आणि इथं मात्र चांगला झेल पकडला जातोय. सुबह का बुला अगर शाम को वापस आए तो उससे बुला नहीं कहते. इस बीच गेंदबाज मंगेश ने बहुत देर के बाद जो मनोज नाईक बढ़िया खेल रहे थे उनको पकड़ा है आणि मनोज नाईक तुमचेही 70चे 3 चौकार मारले, त्याच्यामुळे तुमचेही 500 रुपये लागू झालेत ऋषीजी. तर ते 500 रुपये जमा करा, कारण कुमार दक्ष वाजेकर यांच्याकडून प्रत्येक कोणत्याही प्रकारची हॅट्रिक 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि धन्यवाद सचिन शेठ भगत साहेब, तुमच्या माध्यमातून या समालोचनासाठी कायम मदत येत असते, ती म्हणजेच तुमच्या बक्षिसाच्या रूपातून. तर सचिन शेठ भगत साहेबांचं सचिन शेठ भगत साहेबांचा विशेष आभार व्यक्त करते, ज्यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं गुगल पे आलं. थँक्यू व्हेरी मच. खरं तर मॅच चांगली खेळली होती आज. शेवटच्या चेंडूवरती चौकार नसता गेला तर आज खेळताना पाहायला मिळाला असतं आणि सिरीजकडेही लक्ष राहिलं असतं, कारण धावा भरपूर आल्या होत्या बॅटमधून. तर फलंदाज आता आला तो म्हणजेच रुपेश नाईक. फुलटॉस होता, धावसंख्येला संधी आहे, तिथे क्षेत्ररक्षक आहेत, कोणत्या प्रकारची चूक नाहीये आणि इथं मात्र परतावं लागेल. कोणत्याही प्रकारची धाव न करता रुपेश नाईकला जावं लागेल आपलं ऑस्ट्रेलियन बॅग घेऊन, कारण पहिल्याच चेंडूवरती रुपेश बाद झालाय. कुठेतरी कमबॅक करण्याचा मंगेशने प्रयत्न केला, कारण इथं चौकार हॅट्रिक झाली आणि आता विकेट हॅट्रिकची संधी निर्माण झाली. मगाशी आयलेशने षटकार हॅट्रिक केली होती, धावसंख्या धावफलकावरती उभारली होती ती म्हणजेच 55. आयलेशला षटकार हॅट्रिकचे 500 दिले गेलेत, इथे मात्र अजून 500 जमा झालेत, ते म्हणजेच चौकार हॅट्रिक मनोज नाईकचे. इथून जर विकेट हॅट्रिक झाली तर पुन्हा एकदा 500 रुपये लागू होतील. नवीन 55 धावा आम्ही प्रत्येक, चला 55 धावा. नवीन फलंदाज आपण ऑस्ट्रेलियाचा बाहेरचा चेंडू समीर नाईक नवीन फलंदाज. शेवटच्या चेंडूवरती मात्र समीरच्या 1 धावेल एकेरीने मात्र टार्गेट सेट केलं जातं. समीर नाईक शेवटचं षटक मात्र आपण शेवटच्या चेंडूवरती फक्त 1 धाव आली, तर धावसंख्या बामणडोंगरी संघाने अतिशय चांगली उभारली, ती म्हणजेच 56 धावा 57 चेस आहे. मास्टरमाइंड बोला.
मास्टर माइंड तेजस मात्र बामणडोंगरी या स्पर्धेला शुभेच्छा देताना. तर जत्रांचे वेध आता लागतील. सुरुवातीला आपली कारल्याची जत्रा असेल तर गव्हाणची जत्रा ह्या वर्षी 11 आणि 12 तारखेला शनिवार आणि रविवार आपल्याला पाहायला मिळणार आहे. जे सर्वांनाच माहीत असलेली गव्हाणची जत्रा. तर जाऊया मॅचकडे, जिकडे बामणडोंगरी संघाने मात्र 56 धावा काढून 57चा चांगला स्कोर उभा केला, सन्मानजनक स्कोर उभा केलाय. तर 57 धावा कशा पद्धतीने पूर्ण केल्या जातील निश्चित पाहणार आहोत. दुपारी आम्ही विनंती करतोय खारकोपर आणि गव्हाण संघ नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यावं. खारकोपर आणि गव्हाण संघ, खारकोपर संघाचा संघनायक इथे उपस्थित आहे, गव्हाण संघाच्या संघनायकांनी तरी त्यावर अशी विनंती आहे. तुमचा माणूस आहे का रे लिवाला जेवण म्हणा येत द्या मग अशी तरी एक जण होता तो धन्यवाद राजकीय कोहली. चोवीस बॉल जिंकण्यासाठी 57 धावांची गरज असणार आहे ती कोमरभुजी टीमला. 24 चेंडू 57 धावांची गरज असेल. बामणडोंगरी संघाला या 57 धावसंख्या थांबवायच्या आहेत. सर्व लगेच चेंडूंची पूर्तता करा आणि सामन्याला सुरुवात करायची आहे. चला आयोजकांना विनंती केली जाते गव्हाण आणि खारकोपर संघ इथे उपस्थित आहे, तर नाणेफेकीचा कौल करण्यासाठी या. खरं तर दोन्ही टीमचं कौतुक एकाच वेळेला अनाऊन्स केलं आणि दोन्ही संघटना इथे उपस्थित आहे. खारकोपर संघ तर अनाऊन्स करायच्या अगोदरच उपस्थित होतात. दोन्ही टीमचे पुन्हा एकदा आभार शैलेशमती तरगार यांच्या वतीने. चला लगेच बॉल चॉईस करा आणि खेळाला सुरुवात करा. टॉस केला जातो. ऑन स्क्रीन आपण पाहतोय गव्हाण आणि खारकोपर 40+ मास्टर्स या दोन संघांमध्ये. खारकोपर संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला. या मॅच नंतर आपल्याला मॅच पाहायला मिळेल गव्हाण 40+ मास्टर्स आणि खारकोपर 40+ मास्टर्स या दोन संघादरम्यान. मॅच लावते सुरुवात, सेकंड इनिंग लावते सुरुवात. आपण पाहतोय 57 धावांचा चेस. मगाशी या टीम 68 धावसंख्या चेस केला होता. यावेळेला संघ आहे बामणडोंगरी संघ. देवेंद्र पहिल्या षटक आणि नरेंद्र आहे पहिल्याच बॉलवरती बॅकफुटवरती जात असताना हा फटका खेळलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडू वेगावरती वेगानं आले आणि पाहता पाहता पहिल्या चेंडूवरती दुहेरीने सुरुवात केली गेली. ह्या दोन धावा धावफलकावरती लगावल्या जातील. 57चं टार्गेट चेस करायचं आहे. खरं तर नरेंद्र यांचं बॅटिंग चालणं खूप महत्वाचे असेल या मॅच मध्ये. खरं तर पहिल्या सामन्यामध्ये काय अफलातून सुरुवात त्यांनी करून दिली, त्यानंतर मात्र
नशीब कोहलीचा तडाखा तो पाहायला मिळाला. अशा रीतीने मात्र आपण पाहतो सलामीची जोडी नरेंद्र आणि नशीब. इनफॅक्ट खेळाडूला पुन्हा एकदा शॉट पर्यंत चेंडू मिड विकेट मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. चेंडू वरती वेगानं क्षेत्ररक्षक उपाय कमी तुम्ही पाहिलं तर आणखी एक धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. टोटल मात्र आपण पाहतो 3 धावा. तीन धावा धावफलकावरती आपण पाहतो. प्रथम पहिले षटक चालू असताना देवेंद्र यांचं बामणडोंगरी फोर्टिबल्स मास्टर संघाचे पहिल्या क्रमांकाचे गोलंदाज आपण ज्यांना पाहतो. गोलंदाजीच्या अंतर्गतावर देवेंद्र आतापर्यंत चांगली कामगिरी राहिली. यावेळी चेंडू स्लोवर वन होता. आतापर्यंत पाहिलं तर वेगवान चेंडू होते ते. आता मात्र अगदी पुढ्यामध्ये फेकला आणि तेही स्लोवर वन. ही चलाखी आणि हा चातुर्य खरं तर गोलंदाजामध्ये असणं खूप गरजेचं आहे. नेक्स्ट बॉल यावेळेला आपण पाहतोय देवेंद्र पुन्हा एकदा सज्ज होतील. यावेळचा चेंडू नशीब कोहलीच्या बॅटच्या अगदी रडार मध्ये आला आणि नक्कीच उडवून दिला. ऑन ड्राईव्हचा हा देखना फुलातून फटका पाहायला मिळाला. तर नशीब कोहलीच्या बॅट मध्ये नशीब कोहली सांगतोय एक चेंडू डॉट केलं म्हणून काय झालं मी शांत झालो संत नाही. पुढच्या चेंडूवरती आपल्या बॅटचा तडाखा. नशीब कोहलीनं मात्र आपल्या बॅटचा स्पेस ओपन केला. षटकार आला. षटकारानं आपलं वैयक्तिक खातं खोललं गेलं. टोटल धावसंख्येचा विचार केला तर स्कोर कार्ड वरती षटकाराच्या सहाय्याने 9 धावसंख्या धावफलकावरती लगवल्या गेल्या. पहिले षटक मार्गस्थ आहे. देवेंद्र यांच्यावरती मात्र आक्रमण केले गेले. येणारा 57 धावांचा आपल्याला चेस खरं तर करायचं आहे आणि या रीतीने जर फलंदाजी केली तर नक्कीच त्या धावसंख्येपर्यंत लवकरात लवकर पोहोचले जाईल. हाच काहीसा प्रयत्न असेल. बॅक टू बॅकच्या दुसऱ्या चेंडूवरती तडाखा आहे परंतु झेल खाली क्षेत्ररक्षण. महत्वाची विकेट. मोठा मासा गळाला मात्र लागला जातोय तो बामणडोंगरी संघाच्या आणि इतर मात्र धक्का क्रमांक 1 खेळाडू क्रमांक पहिला मैदानातून बाहेर. नशीब कोहली बॅक टू द डगआउट. षटकार आला. षटकारानंतर मात्र लगेचच पलटवार देवेंद्र यांचा पाहायला मिळाला. मंगेश आलेत मैदानामध्ये. खरं तर मागच्या मॅच मध्ये मंगेशने ही चांगली कामगिरी केली होती. विजयी षटकार त्यांच्याही बॅटमधून पाहायला मिळाला होता. परंतु आता या मॅच मध्ये आपण पाहिलं तर नशीब बाद झाल्यानंतर आता या दोन फलंदाजांना कुंभरविजय संघाचा डाव सावरायचा आहे. संकट काळामध्ये साथ सोडून जाणाऱ्यांची नाही तर संकट काळामध्ये साथ देणाऱ्यांची चर्चा नेहमीच राहते आणि ती साथ मात्र येणाऱ्या या फलंदाजांना द्यावी लागेल. यावेळेला पुन्हा बॅटची एज लागली होती. खरं तर विकेट किपर अगदी वेगळ्या बाजूने चेंडू येईल असं वाटलं होतं परंतु हा चेंडू बॅटची एज लागल्यानंतर ट्रॅव्हल झाला. षटक क्रमांक 1 चा खेळ समाप्त झाला. टोटल धावसंख्या दाखल आहे एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 9 धावसंख्या. सुरुवात संत झाली आहे. सावध सुरुवात आपल्याला म्हणता येईल. डबल बॅटला आपण पाहतो रिप्ले बॅक मध्ये पाहू शकाल तर बॅटला चेंडू दोन्ही वेळेला बसून गेला. नक्कीच पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून आपण रिप्ले पाहू शकतो. मंगेशांच्या बॅटला 2 वेळेला चेंडू लागला. अगदी पहिल्यांदा चेंडूची फेकी झाल्यानंतर बॅटवरती चेंडू आला. इनसाइडच लागले. परत एकदा बॅट फिरल्यानंतर पाठीमागून चेंडू लागला. म्हणजे कदाचित विकेट किपर बरोबर एंडला उभा होता झेलसाठी परंतु दुसऱ्यांदा चेंडू लागल्यानंतर मात्र हा प्रयत्न सफल राहिला. चला लगेच गोलंदाज मनोज नाईक गोलंदाजी मार्कवर सज्ज होतील. पहिल्या सत्रामध्ये काय धुवाधार फलंदाजी मनोज नाईक यांची पाहायला मिळाली. अफलातून बॅटिंग खरं तर मनोज नाईक यांची राहिली. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज झालेत. 57चा चेस आहे. नरेंद्र आहेत मैदानावरती. अजून अशा अपेक्षा जिवंत असतील कुंभरविजय संघाच्या परंतु या जिवंत अशा अपेक्षांना मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करून द्यायची असेल तर इथून मात्र नरेंद्र यांची बॅटिंग चालणं खूप महत्वाची आहे. नजरा असतील त्या नरेंद्र यांच्या बॅटवरती. फलंदाजीची गरज असेल
ते एका मोठ्या फटक्यांची आणि एकेच ते मोठे फटके कदाचित नरेंद्र यांच्या बॅट मधून पाहायला मिळतील का? चला लगेच सुरुवात करायची आहे. दुसरे षटक मनीष नाईक आले. पहिलाच बॉल जे ज्या वेगानं खरोखर आला होता त्या वेगानं पाठवून दिला. स्ट्रेट ड्राईव्हचा हा फटका पाहायला मिळाला. नरेंद्र यांच्या बॅट मध्ये येणारा हा चौकार असेल. लाजवाब अफलातून स्वागत केलं गेलं मनोज यांचं. ज्या रीतीने मनोज यांनी कुंभडभुजे संघाच्या गोलंदाजांची धुलाई केली ना त्या रीतीने मात्र खरोखर प्रयत्न केले जात आहेत नरेंद्र यांच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती आलेला हा चौकार आपण पाहिला. पहिल्या मॅच मध्येही या फलंदाजाने खरोखर कुंभडभुजे संघाला तारलं होतं. या मॅच मध्ये पुन्हा एकदा इनसाइडरचा चांगला फटका आहे. झेलचा प्रयत्न केला गेला. झेल पर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचला गेला होता परंतु अखेरच्या क्षणाला मात्र हा झेल सुटला गेला. 2 धावांचा फायदा मात्र होईल तो कुंभडभुजे टीमला. टोटल मात्र आपण पाहाल 2 धावांच्या सहाय्याने 15 धावा धावफलकावरती. 16 चेंडू 42 धावांची गरज. 16 बॉल मध्ये 42 बनवायचे आहेत. इथे मात्र येणाऱ्या प्रत्येक चेंडूवरती धावसंख्या येणं खूप महत्वाचं असेल कुंभडभुजे टीम साठी. यावेळेला लोअर फुल टॉस मध्ये तब्दील झाला परंतु अखेरच्या क्षणाला अगदी कॅश लाईव्ह मध्ये कव्हर झाले असेल तर नक्कीच चर्चेची राहील. आतापर्यंत आपण हाताने कॅश पाहिलं पण ती अगली वेगळी झेल खरं तर या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून अगदी पकडण्यात आला. पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून आपण रिप्ले पाहूया. किडो आहेत आमचे आणि इथून मात्र पाहतो हातातून चेंडू निसटला परंतु अखेर मांड्यांमध्ये चेंडू अडकला. आज खरं तर आपण पाहतो बामणनगरी संघाची जेवढी मेहनत आहे आणि त्या मेहनतीला यश दैव बलत्वर आहे म्हटलं जातं ना. प्रयत्न कोशिश करणे आले की कधी हार नाही होती आणि तो काहीसा प्रयत्न आपण पाहतोय बामणनगरी संघाच्या वतीने केला जातो आणि त्यांच्या प्रयत्नाला पूर्णपणे यशही येतं. जेव्हा अफलातून प्रयत्न पाहायला मिळाला जरूर आणि पण पाहिलं तर गोलंदाजी मागे पुन्हा एकदा मनोज सज्ज होतील. संदीप आलो यावेळेला स्लोवरवर. प्रत्येक चेंडू फास्ट फेकणारा हा मनोज मोदीतच हा स्लोवरवर फेकतोय ना हा खरं तर सरप्राईज डिलिव्हरी होता. फलंदाज कदाचित फास्ट चेंडू येण्याच्या वेगवान चेंडू येण्याच्या प्रतीक्षेत होता परंतु चेंडू रिलीज करण्याची आपण स्टाईल पाहिली तर अगदी स्लोवरवर चेंडू फेकला होता. यावेळेला पुन्हा एकदा सरप्राइझिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. प्रत्येक चेंडू गणित आश्चर्यचकित केला जातो फलंदाजाला. चेंडू कधी पाहत राहण्याखेरीज कोणताही पर्याय मात्र फलंदाजाकडे उरत नाहीये. काय अफलातून गोलंदाजी, अचूक टप्प्यावरची भूत गोलंदाजी, बामणनगरी संघाला तारणार करणारी ही गोलंदाजी अष्टपैलू कामगिरी मनोज नाईक यांच्या माध्यमातून खरं तर साकारली जाते. नेक्स्ट बॉल यावेळचा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळला जरी गेला तर डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत राजेंद्र चेंडूवरती येतील. एकेरीचा प्रयत्न केला, दुहेरीचा प्रयत्न चालू होता परंतु थांबवलं गेलं. एकच धाव मिळेल. षटक क्रमांक दुसरा समाप्त झाला. टोटल धावसंख्या धावफलकावरती आहेत 16. आता जिंकण्यासाठी 12 चेंडू 41 धावांची गरज. 12 बॉल मध्ये 41 बनवायचे आहेत. मॅच ऑन आहे. या षटकामध्ये फक्त 7 धावा आल्या आणि जर पाहिलं तर पहिल्या बॉल वरती चौकार झाला होता. तदनंतर जे कमबॅक राहिलं ना मनोज नाईक यांचं, एक फलंदाज बाद केला आणि नक्कीच फक्त 5 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केल्या. अशा रीतीने गोलंदाजी होणे हे खूप गरजेचं आहे आणि आज आपण ते पाहतोय.
नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला एक थरार पाहायला मिळेल. एक मोठी मॅच आपल्या समोर येईल. खारकोपर 40+ मास्टर्स विपक्ष गोफान 40+ मास्टर्स या दोन संघादरम्यान चालू मॅच आपण पाहतो. कुंभडभुजे 40+ मास्टर्स विपक्ष बामणमुळी 40+ मास्टर्स संघ या दोन संघांच्या मध्ये ही चालू लढत आपण पाहतो. 12 बॉल अजूनही जिंकण्यासाठी 41 धावांची गरज. गोलंदाजी मार्गावर आपण पाहतो. गोलंदाज सुभाष यांना आपण पाहतो गोलंदाजी मार्कवर पंचांच्या डाव्या बाजूने. यावेळेला वेगवान चेंडू होता. चेंडूला उंची गाठली आहे. कदाचित लांबी गाठू शकले नाही. झेल येऊ शकला असता परंतु मनोज यांना वाटलं की ते अगोदरच सीमारेषेच्या एकदम क्लोज आहेत. चेंडू फक्त अडवण्याचा प्रयत्न केला गेला. झेलचा प्रयत्न नव्हता त्यांचा आणि आपण पाहिलं तर 2 धावा या चेंडूवरती मिळायला गेल्या. 11 बॉल अजून 39 धावांची गरज असेल. एकच धावे. 11 बॉल 40. यावेळेला इनसाइड आउटचा काय देखणा फटका. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा क्लासिकल कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. हा मात्र जातोय चौकार. 21 धावा फलकावरती. 10 मध्ये 36 बनवायचे आहेत. प्रत्येक चेंडूवरती फटका पाहिजेच आणि तो अनिवार्य आहे. जर हा सामना जिंकायचा असेल कुंभडभुजे टीमला तर इथून मात्र मन आणि मनगट मोठ्या फटक्यांसाठी सक्षम करावे लागतील. यावेळेला वेगाने बीट केले, गतीने बीट केले पूर्णपणे फलंदाजाला. अचूक यॉर्करचा हा चेंडू खरं तर गोलंदाज सुभाष यांच्या माध्यमातून हाताळला गेला. आतापर्यंत या षटकामध्ये 5 धावसंख्या खर्ची गेल्यात. चेंडू फेकले गेले 3. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 9 बॉल जिंकण्यासाठी अजूनही 36 धावांची गरज. यावेळेला पुन्हा एकदा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडवला जाईल आणि राजेंद्र यांच्या माध्यमातून चेंडू अडवला जाईल. 1 धाव मिळेल. 8 बॉल 35. आता खरं तर आव्हानापासून दूर जात चाललाय कुंभडभुजे संघ. आपण पाहतो सुभाष यांची कमालीची गोलंदाजी यावेळेला परंतु दुरुस्त आहे. यावेळेला हा षटकार पाहायला मिळाला. विजयातील अंतर कमी करून देणारा हा षटकार असेल. अजूनही या षटकातील एक बॉल बाकी. 7 मध्ये 29 बनवायचे. 7 मध्ये 29 बनवायचे आहेत. हा षटकार आला. षटकारानं विजयातील आव्हान मात्र जिवंत राहिलं. आणखीन एक जर षटकार आला तर मात्र नक्कीच आव्हान जिवंत राहू शकतं परंतु हा चौकार आला. येणारा चौकार विजयातील 4 धावेचं अंतर कमी करून जाणार असेल. आता मात्र जिंकण्यासाठी 6 चेंडू 25 धावांची गरज. लाजवाब फटकेबाजी पाहायला मिळाली. संदीप जाधव यांच्या बॅट मधून खरं तर शेवटच्या 2 चेंडूवरती त्या 10 धावसंख्या आल्या आणि तिथून मात्र सामन्याला टर्न ओव्हर कदाचित मिळाला असेल. 6 बॉल 25 धावांची गरज. मागच्या सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर कुंभडभुजे टीमनं 6 बॉल मध्ये 17 चेस केल्या होत्या. आता मात्र गरज आहे 6 बॉल मध्ये 25 धावांची. 6 मध्ये 25 बनवायचे आहेत. रुपेश नाही घालत गोलंदाजी मार्कवर. आणखीन एक उत्कृष्ट गोलंदाज आणि एक चांगला गोलंदाज म्हणून नक्कीच ज्यांच्याकडे पाहिलं जातं रुपेश नाईक यांना आपण गोलंदाजी मार्कवर पाहणार आहोत. चला मॅचला सुरुवात करायची आहे लगेच. बामणडोंगरी संघ बराचसा टाइमपास केला जातो तुमच्या वतीने. 6 मध्ये 25 राहिल्यात. 4 डिक्लेअर फटके 6 मध्ये खेळायचे आहेत. मंगेश आणि संदीप आता तुमच्यावरती जिम्मेदारी असेल कुंभडभुजे टीमची आणि ही जिम्मेदारी मात्र लिलिया पार पाडायची असेल.
तर मोठे फटके येणं खूप गरजेचं आहे. स्क्वेअर पंचांना मात्र नक्कीच अगदी त्यांच्या बाजूने हा चेंडू ट्रॅव्हल झाला. एकेरी पूर्ण केली दुहेरीचा प्रयत्न आणि पाहता पाहता मात्र कदाचित पंचांचा इशारा येईल. थर्ड अंपायर डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम DRS चा वापर केला जाईल. फलंदाज बाद. एक धाव झाला तर दुसऱ्या धावसंख्येचा मोह आवरू शकला नाही आणि दुसरी धाव घेण्याच्या एक धाव आणि रनआउट. पहिल्या बॉलवरती आला. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले. रोशन आहेत. जुने 5 मध्ये 5 चेंडू 24 धावांची गरज. यावेळेला पुन्हा एकदा फटका फसला. आणखी एक झेलची संधी. कॉट बिहाइंड द विकेट. फलंदाज बाद. किशोर कोहली मैदानामध्ये दाखल होतो. 4 बॉल 4 षटकारांची जर गरज असेल. 4 बॉल 24 धावांची गरज. चार बॉल 24 धावांची गरज जिंकण्यासाठी रुपेश नाईक गोलंदाजी मार्कवर. आणि हा बॉल नक्कीच पंच आमच्याकडे वळतील. हा चेंडू पुन्हा फेकावा लागेल. 4 मध्ये 23 करायचे आहेत. किशोर आहेत आपण पाहतोय फलंदाजीसाठी. हा बॉल खोलवर टप्प्याचा होता. खेळून काढलाय. डीप मध्ये शतक आहेत. फंबल झाले परंतु एकच मिळेल. आता मात्र आव्हानापासून खूप दूरवर गेलाय. चला खारकोपर संघ रेडी राहायचा. बिरेडी आपल्या वतीनं नाणेफेकीचा कौल लागलेला आहे. जसा मात्र या सामन्याचा निकाल लागेल आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. आणखी एक चांगला चेंडू डॉट बॉल पाहायला मिळाला. आव्हानापासून बराच दूरवर गेला कुमार विजय संघ. यावेळी आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळाला. रुपेश नाईक यांची नक्कीच चांगली गोलंदाजी. दडपण आणि प्रेशर खरं तर पाहायला मिळतं. पूर्णपणे फलंदाजी करणाऱ्या टीम कोंबड भुजावरती 57चा पाठलाग करत असताना मात्र सुरुवात चांगली झाली होती परंतु इथून मात्र एकदम छाक पाहायला मिळाले.
पूर्णपणे बॅकफुटवरती दूर आहे, दुरुस्त आहे. आणि हा मात्र चौकार पाहायला मिळाला. चौकारच्या साह्याने नक्कीच विजयाची नोंद केली जाईल ती बामण डोंगरी संघाच्या. त्यांनी दुसरा विजय या स्पर्धेतील संपादित केला आणि पुढील फेरीमध्ये दाखल झालेत. हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम बामण डोंगरी आणि या सामन्याचा सामनावीर. सामन्याचा सामनावीर नो डाऊट ज्याने फलंदाजीमध्ये 33 धावा आणि गोलंदाजी करत असताना खरं तर एक विकेट घेतली. ते मनोज नाईक ठरले मॅन ऑफ द मॅचचे मानकरी. यायचं मनोज नाईक आपल्या मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी. आणि गव्हाण आणि कारकोपर या दोन संघादरम्यान जशी मॅचला सुरुवात होईल तिचा आपण आवाज मध्ये करू. याबद्दल राजकीय कोलिसरांना आपण ऐकणार आहोत. आणखीन एक बिग फाईट आपल्याला पाहायला मिळेल.